त्या माझ्या कवितांच्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा युट्यूब चॅनल मी कवितांचा अर्थ समजावून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी सुरू केलाय. मला अंगठे प्रिय आहेत म्हणून मी नाही केलेला. अंगठे म्हणजे लाईक्स. तर आज मी आपल्या समोर कवी ग्रेस यांच्या सांज भयाच्या साजणी या कविता संग्रहातून एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे शोध. हरवले आहे माझे काहीतरी, जावे पुण्यादारी कळेच ना. इथे सभोवती माझा गोतावळा, मुलूख निराळा पण मला. ओळखीची माती रक्ताचे इमान, माझी मला खूण पटेच ना. उधाण ते माया इथे ठाई ठाई, पण वाटताई गवसेल. कुणी पेरले रे माझ्या डोळी भाव, कुणी पेरले रे माझ्या डोळी भाव, त्याचे झाले घाव काळ झाला. आणि विसरलो जगण्याचे खूळ, आतड्याला पिळ कोणी दिला. आता माझ्या डोळा यावे अंधपण, तेजाचे विधान केले आहे. तर ह्यामध्ये कवी आपल्या आतली जी अतृप्ती आहे किंवा जे रिकामपण आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ते असं म्हणतात की माझं काहीतरी हरवलंय, पण कोणत्या तरी जावं मला कळत नाहीये, कारण ते नेमकं काय आहे हेही मला कळत नाही. इथे सगळवते दिसणारे सगळे लोक माझेच आहेत, पण हा मुलूक मला निराळा वाटतो किंवा आप्तपणाची खूण पटत नाही, असं ते म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात की उधाण ते माया इथे ठाई ठाई. सगळे आप्त आहेत, स्वकीय आहेत, त्यामुळे अतिशय मायेने मला वागवतात. पण मला मात्र माझ्या गावी जाण्याची वाट दिसत. कुणी पेरले रे माझ्या डोरी भाव, त्याचे झाले घाव काळ झाला. म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात किंवा मनात जे भाव उमटतात त्यांचा जो प्रतिसाद आपलं शरीर देतं, त्यामुळे अनेकदा नाती तुटण्याचा संभव असतो किंवा नाती बिघडण्याचा संभव असतो आपल्या प्रतिक्रियांमध्ये. तर ह्या प्रतिक्रिया कोणी दिल्या, कदाचित ह्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची शक्ती ईश्वराने आपल्याला दिली नसती तर फार चांगलं झालं असतं, असं कवीला वाटतं. त्याने असंही म्हटलं की जगण्याचा खूळ मी विसरलोय. म्हणजे जगण्यामधला आनंद, जगण्याची आसोशी, जगण्याची जिजीविषा ते विसरून गेलेत. तर कशामुळे विसरून गेलेत? घरात असणाऱ्या समस्या किंवा जे रोजचे पोटापाण्याचे व्यवहार असतात ते पूर्ण करता करता मी जगण्याचं खूळ विसरून गेलोय, कारण माझ्या आतड्याला पीळ पडतात. आता आतड्याला पीळ पडणे याचा दोन प्रकारे अर्थ घेता येतो. तर घरामध्ये असलेली गरिबी किंवा अन्नदशा हा एक कारण आहे. हा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ असा की सगळे आत्ताच आहेत आणि सर्वांनाच आनंदी ठेवायचं ह्या गोष्टीमुळे आतड्याला पीळ पडतो. आणि त्यानंतर कवी म्हणतात, आता माझ्या डोळा यावे अंधपण, तेजाचे विधान केले आहे. आता माझ्या डोळ्यांना अंधपण यावे किंवा आता माझा जो स्वीकार आहे तो इथले लोक करणार नाहीत किंवा माझे आप्त करणार नाहीत. तर का? कारण मी तेजाचं विधान केलंय, नियमबाह्य विधान केलंय किंवा सत्य सांगितलंय. त्यामुळे आता मला शिक्षा होणार किंवा शिक्षामुळे अंधत्व येणार. म्हणजे थोडक्यात तर समाजापासून वाईट टाकलं जाणार किंवा समाजापासून दूर केलं जाणार किंवा आप्त मला माझं समजणार नाही, असं ते म्हणू लागतात. आणि या कवितेतून प्रत्येक कवीच्या ठायी असणारं विकाम पण आपल्याला दिसत. अनेकदा माणूस असं वागतो की आपल्या आतलं रिकामपण तो वस्तूंनी किंवा नात्यांनी किंवा आणखीन विविध प्रकारे भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते भरून निघत नाही. तर ही गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. क्षमा करा.
महत्वाचा मेसेज करणं गरजेचं होतं म्हणून तो केला. त्यानंतर मी लेखांची त्याच कविता संग्रहातली एक कविता वाचून दाखवणार आहे. मी मुद्दामून छोट्या कविता घेतल्यात कारण रेखांची जी काव्यशैली आहे ती अतिशय गूढ आहे आणि त्याचा अर्थ पटकन लावता येत नाही. पण त्यांच्या कविता समजून घेण्याचं उत्तम माध्यम म्हणजे त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे मृगजळाचे बांधकाम. ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्यांच्या कविता समजून घेणं आपल्याला सोपं वाटतं किंवा थोडं सुलभ होतं असं म्हणतात. अजून एक गोष्ट की मी इथे मला कळणारा अर्थ व्यक्त करते. तो 100% बरोबर असेल असं मला मान्य नाही किंवा असं मी म्हणत नाही. ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं. तर आता मी त्यांची प्राक्तन ही कविता वाचते. तू दुःखावर उलटलास, युट्यूब भीतच निघणाऱ्या सीझरचा. जपायला हवी होती रे आपल्या चिंत्यांनी निर्मिलेल्या दिवसांची वैभवी लहर. पुढची चढण अगदीच एकाकी नव्हती. माळरानांनी माळरानातील बाभळींचा गांधारी बहर, हिरवी निळी काळी फुले उगाळून उगाळून गात्रात जोजवलेली विला विलासनी तोडी तुझ्याच आठवणच्या रेषांनी कोरल्या असत्या रे दगडाच्या भिंती. पारदर्शक मी तशीच उभी आहे ना, हातात पावले घेऊन या वाटांवर या क्षितिजा. तर इथे कवीने प्राक्तन म्हणजे नशीब असं शीर्षक दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की तू दुःखावर उलटलास युट्यूब रुटस म्हणणाऱ्या सीझर. आता इथे हॅमलेट नाटकाचा संदर्भ आहे. सीझर वर सीझरचा घात जसा ब्रुटसने केला तसा तू दुःखाचा नशिबाचा घात केला किंवा नशिबी लिहिलेल्या दुःखांचा घात केला. आणि कवी म्हणतोय की जपायला हवी होती रे. काय जपायला हवी होती तर आपल्या चिंत्यांनी निर्माण केलेल्या विषयांची वैभवी लहर म्हणजे स्वतःची दुःख जपून ठेवायला हवी होती. ती कुरवाळणं योग्य नाही पण ती जपून ठेवायला हवी होती कारण त्यांनीच आता जे आपण आहोत त्या असण्याला अर्थ दिला. त्याच्या पुढची वाट ही काही अगदीच एकाकी नव्हती कारण प्रसिद्धीकडची वाट ही एकाकी नसते. आपल्याला माहिती असतं की ज्यांच्या हातात प्रसिद्धी येते किंवा ज्यांना प्रसिद्धी मिळते त्यांच्या आसपास लोक गोळा व्हायला सुरुवात. आता हा बहर त्यांना दिसला. तो कसा होता तर माळरानातली बाभळीचा गांधारी बहर होता. माळरानातील बाभळीचा का म्हटलं कारण बाभळीला जसे काटे असतात तसंच या प्रसिद्धीच्या वलयातल्या माणसांच्या जवळ येणाऱ्या माणसांच्या मनात विषारी काटे असतात. त्यामुळे माळरानात ती बाभळी नसते. माळरानात एकतर माळरानावरती कोणाची मालकी नसते. तो उघडा बुडका माळ असतो. त्याप्रमाणे या संपूर्ण प्रदेशावर किंवा दुःखावर मालकी गाजवू शकणाऱ्या किंवा गाजवू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याच्याजवळ येणारी जी माणसं आहेत त्यांच्या मनात बाभळीसारखे काटे असतात आणि ती माणसं त्याच्या यशाला तर आपलं म्हणू इच्छितात पण त्या माणसाला आपलं म्हणू इच्छित नाहीत असं आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं. आणि मग ते म्हणतात की त्यांचा गांधारी बहर आहे. त्या गांधारी का कारण गांधार हा प्रदेश मुळात तर काबुल कंधाच्या ठिकाणी. अशा प्रदेशामध्ये तुम्हाला बाभळी नाही दिसणार. तर तरी सुद्धा ते म्हणतात की गांधारी बहर त्यांचा आपल्याला दिसून येईल. जेणेकरून आपल्याला हे दिसून येतं की दूरवरचा प्रदेश आहे दुरापास्त प्रदेश आहे आणि त्या प्रदेशात सुद्धा कवीचं कवीपण आणि त्याची त्याला म्हणतो ना प्रसिद्धी किंवा त्याचं यश तिथे पाहायला मिळतं. आणि त्या प्रदेशात असणाऱ्या बाभळींना हा बहर आलाय
आणि त्या बहरासोबत काय आहे तर हिरवी निळी काळी फुले आहेत. हिरवी निळी काळी फुले ही वेगवेगळ्या प्रकारची माणसंही असू शकतात, म्हणजे त्यांना दिलेली उपमा असू शकते, किंवा जे विविध प्रकारचे लोक भेटतात त्यांना दिलेली उपमा असू शकते. उगाळून उगाळून गात्रात रुजवलेली विलासनी होती. तर उगाळून उगाळून का? कारण पुन्हा पुन्हा ती दुःख विरवली जातात, त्यांच्या आठवणी विरवल्या जातात. दुःखांमध्ये माणूस रमतो, कारण त्या दुःखांमध्ये, त्या वेदनांमध्ये एक शक्ती असते जी आपल्याला यश मिळवून देण्याच्या प्रयत्नासाठी किंवा यश मिळवून देण्याच्या बळासाठी उपयोगी पडते. त्यामुळे ती दुःख पुन्हा पुन्हा नवी नव्या उमेदीने बाहेर काढण्याची, ते त्रास नव्या उमेदीने लोकांना सांगण्याची, किंवा इतक्या दुःखातून मी हे यश मिळवलं आहे हे सांगण्याची अं, एक अनावर इच्छा, एक अनावर इच्छा माणसाला होत असते, आणि ती इच्छा पुन्हा पुन्हा माणसाला ती दुःख उगाळायला भाग पाडते. तर अशी उगाळून उगाळून गात्रात जोडलेली, म्हणजे शरीरात भिनवलेली अशी अनेक दुःख विलासस्थानी तोडी म्हटलं जातं. विलासस्थानी का? कारण वाटते वरवर सुखप्रद, पण ती अतिशय दुःखद असते. तर अशी ही तोडी आपण जपायला हवी होती. तुझ्यात आसवांच्या रेषांनी कोरल्या असत्या रे दगडाच्या भिंती. तुझ्यात आसवांच्या रेषांनी, अश्रूंच्या रेषांनी म्हणजे डोळ्यातून पाणी यावं इतक्या तीव्र दुःखाने कोरल्या असत्या. काय कोरल्या असत्या? तर दगडांच्या भिंती. दगडांच्या भिंती ही उपमा पुन्हा अशा समाजाला आहे, अशा प्रतिष्ठितांना आहे की ज्यांना पाझर फुटत असते. त्यांना पाझर फुटत नाही, ते तुम्हाला स्वीकारत नाहीत. तर अशा दगडांच्या भिंती तुझ्या आसवांनी पारदर्शक केल्या असत्या, कोरल्या गेल्या असत्या, आणि त्यांच्यावर सुद्धा तू तुझं अस्तित्व घेऊन उरला असता. तर अशा त्या भिंती कोरल्या गेल्या असत्या, आणि हे पाहण्याकरता मी तशीच उभी आहे ना, हातात पावले घेऊन या वाटांवर, या क्षितिजांवर. तर मी तशीच उभी आहे, मी कोण आहे? तर ही ती प्रतिभा आहे जी या कवीला इतरांपासून वेगळं ठरवते, इतरांपासून भिन्न असं काहीतरी त्याच्यात आहे हे दाखवून देते, त्याचं वैशिष्ट्य अधोरेखित करते. अशी ती प्रतिभा तशीच उभी आहे. काय घेऊन? आता तर पावले घेऊन. कोणाची पावले? तर कवीची पावले घेऊन ती उभी आहे या वाटांवर, या क्षितिजावर, त्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी, त्याला यश मिळवून देण्यासाठी. कारण ही प्रतिभा हे कवीचं प्राप्तन आहे, जे कवी नाकारू शकत नाही, ते जे कवी स्वतःपासून दूर करू शकत नाही, जे कवी अव्हेरू शकत नाही, असं त्याचं प्राक्तन म्हणजे ही कविता आहे असं कवीला वाटतं, आणि म्हणून त्यांनी या कवितेला प्राक्तन हे शीर्षक दिलं आहे. तर आपल्याला ही कविता कशी वाटली ते सांगा. सुद्धा आपल्या समोर वेळेच्या दोन प्रकारच्या कविता वाचल्या, एक छंदोबद्ध होती आणि एक मुक्तछंदातली होती. तर मी त्या वाचल्या, आणि पहिलीचा छंद हा अभंगांसारखा होता. दोन दोन ओळींचा मीटर त्याला होता. त्यानंतर आता मी माझी एक कविता वाचणार आहे. एकांताच्या खोल तळाशी शांतीचे शिंपले, भावनांचे कितीक मोती त्यामधून दडलेले. कसे सांगू मी गुज म्हणीचे तुझ्या कानांमध्ये, आनंदाचे कारण माझ्या तुझी ठाई दडले. तुझी बासरी रिजवी मनाला भूलती पाडतो, रंग तुझा मजनिया लागला त्या रंगी रंगले. मोर पीस तुझे मनावर माझ्या हळूच फिरले, त्या स्पर्शाने सुखावूनही पुनीत काया. जळी जळी छबी तुझीच दिसू मला लागते, मी माझी मग नुरते तुझ्यात विरघळून जाते. सांजेची शाल सावळी आकाश पांघरून झुरते, लाटा होऊन
तू तर खेळशी माझ्या शरीरात, तुला अर्ध सांजेला देती, डोळ्यातील आसरे, निरोप घेऊन तुझ्या परतीची वाट धरू लागत. विलग होऊन तुझ पासून मन तुझ्याच पाशी रमते. तू माझा ना निरोप घेशी, तू माझा ना निरोप घेशी, सदा सोबती राशी, तुझी आठवण म्हणून मागे विरहाचे जाशी. समर्पण नावाची ही माझी कविता आहे. नुकतीच लिहिलेली आहे. काही चुका असतील मी तर मध्ये लई होती, परंतु त्या सुधारण्यासाठी हे सादरीकरण मला मदत करणार आहे. कारण तुम्हाला हे सादरीकरण या कविता कशा वाटल्या हे मला तुम्ही सांगणार आहात. आणि हे मी निव्वळ कविता समजून घेण्यासाठी आणि कविता शिकण्यासाठी करते. यात कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी किंवा अंगठे मिळवण्याचा हव्यास नाही, हे मी सांगू इच्छिते. अशी ही माझी कविता. यानंतर आणखीन एक कविता मी तुमच्या समोर सादर करते. काळाच्या वृक्षावर उगवे नववर्षाची फांदी, नवकल्पना संकल्पाने होते नववर्षाची नांदी. करूया स्वागत त्याचे खुल्या दिलाने आता, विगत स्मृती सारून जाऊ पुढे. नवस्वप्नांच्या पंखात बळ जाता पुढे धरून, शांत मनाने आपण सारे प्रवास पुढे मागत. तर तुम्ही म्हणाल की मी ही कविता का वाचली, तर ही कविता वाचण्यामागे माझं कारण असं होतं की नवीन वर्ष हे फक्त अमुक एका तारखेलाच येतं असं नाही. प्रत्येक नवा दिवस हा आपल्यासाठी नवा आणि कोरा असतो. तो आपल्याला काही ना काही करण्याचं बळ देत असतो. तो आपल्याला जगण्याचं बळ देतो. आणि त्यामुळे आपण प्रत्येक दिवस साजरा केला पाहिजे, ह्या भावनेतून ही कविता लिहिलेली आहे. तर ही नवीन वर्षाविषयीची कविता तुम्हाला कोणालाही नवीन वर्षाची शुभेच्छा द्यायच्या असतील तर अतिशय उत्तम कविता असं मला वाटतं. हा पर्याय तुमच्याजवळ आहे. ह्या दोन्ही कवितांचं वाचन आणि ग्रेसांच्या दोन्ही वाचलेल्या कविता ह्या आपल्याला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांची मनापासून वाट बघते. मला बरेचदा असं दिसतं की कमेंट नाही करत लोक, आणि पूर्ण व्हिडिओ पाहत नाही. तर तसं करू नका. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि तुम्हाला जे काही अभिप्राय सुचवायचे आहेत, काही सूचना करायच्या आहेत, त्या सर्व करत जा. इतकेच विनंती. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूच नव्या काही कवितांसोबत, काही जुन्या कवितांसोबत, याच माझ्या युट्यूब चॅनलवर काव्य जन्म याच माझ्या युट्यूब चॅनलवर काव्य जन्मवीवर आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.